कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीत लढायचं असं दोन्ही पक्षांनी निर्णय घेतला तरी भाजप आणि शिवसेनेची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार नरेंद्र पवार आहेत. सर, काय सांगाल, गेले काही दिवसापासून भाजप आणि शिवसेनेची बैठक सुरू आहे. नेमकं या बैठकीत काय चर्चा झाली आहे आणि काय नेमकं निर्णय घेण्यात आला आहे? निर्णय अद्याप आमच्या लेवलला कोणताही झालेला नाहीये. ही जी समन्वय समिती भाजपची आणि शिवसेनेची झालेली आहे त्याच्यामध्ये एक युतीचा फॉर्म्युला काय असावा, सीटांचं वाटप कसं असावं, जी पदं आहेत महापौर, उपमहापौर, सभागृह नेते ही कशा असावेत याच्यावरती साधक बाधक चर्चा ही झाली आणि कुठेही टोकाचा विरोध कुठेच केला नाही. शिवसेनेवाल्यांनी देखील पॉझिटिव्ह सकारात्मकच रिस्पॉन्स आम्हाला दिला. त्यामध्ये आम्ही जी मागणी केली त्या मागणीवरती आम्ही आमचे ठाम आहोत. जर का आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता, एकही पदाधिकारी या युतीच्या बाजूने सध्या तरी दिसत नाहीये. ही जी मागणी केलेली आहे ती मागणी मान्य केली तर एक वेळ विचार युतीमध्ये लढण्याचा होऊ शकतो. एकूण तुमच्या बैठकीमध्ये काय काय मागण्या झालेल्या आहेत, काय तुम्ही मागणी केली आणि काय निर्धार केलेला आहे, म्हणजे कुठले पद आपल्याला देण्यात यावे, जागा वाटप संदर्भात काय चर्चा झाली नेमकी? जागा वाटप मध्ये चर्चा अशी झाली किंवा आमचे निवडून आलेले आम्ही सीट लढवणार, तुमचे निवडून आलेले तुम्ही लढवायचे, आमच्याकडे ज्यांनी प्रवेश केलाय त्यांना आम्ही तिकीट देऊ, तुमच्याकडे ज्यांना प्रवेश दिला तुम्ही त्यांना तिकीट द्या. आता या गणिताप्रमाणे गेलो तर चर्चा करायची पण गरज नाही युतीची. आम्ही भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की 5 वर्षात निवडणुका झाल्या नाहीयेत, नगरसेवक नाहीच आहेत, सगळे माजी नगरसेवक आहेत. अनेकांना उभं केलं तर लोक ओळखणार पण नाहीयेत, मतदारसंघात फिरकलेच नाहीयेत, काही सेनेचे असतील काही भाजपचे असतील. त्यामुळे पुढे झिरो करा आणि भारतीय जनता पार्टीने, चव्हाण साहेबांनी या कल्याण डोंबिवलीमध्ये सर्व्हे केलेला आहे. त्या सर्व्हेमध्ये क्लिअर कट दिसतंय भारतीय जनता पार्टीचे 80+ हे नगरसेवक निवडून येत आहेत. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीने ही मागणी केलेली आहे की आम्हाला किमान 83 सीट लढायच्या आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये. 83 सीट जर काय तुम्ही देणार असाल तर युती होईल, अदरवाईज आम्ही युती करण्याकरता तयार नाही होत. तसेच पदं जी आहेत त्या पदांमध्ये देखील आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. महापौर 2.5 वर्ष नाही, मागच्या वेळेला आम्हाला आमच्या वाट्याचं हक्काचं महापौर पद दिलं नाही. महापौर तुमचा राहिला, सभागृह नेता पण तुमचाच राहिला, उपमहापौर पद तुम्ही दिलं. यावेळेला मागचं महापौर पद हे देखील आम्हाला मिळावं. 5 वर्ष हे भारतीय जनता पार्टीचा महापौर राहील, उपमहापौर हे शिवसेनेचे राहतील, स्टँडिंग कमिटी किमान 3 तरी भाजप, 3 वर्ष 3 टर्म भाजपच्या असतील, 2 शिवसेनेच्या असतील. अशा प्रकारची ही आमची साधक बाधक चर्चा झालेली आहे. नेमकं त्यांनी तुमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुढचं पाऊल काय असणार आहे आणि या विषयावरती तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात का? 100% मी म्हणजे काय हो, मी कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी आहे. आम्ही सगळे जे या कमिटीमध्ये अपॉइंट केलेले लोक हे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी आहोत. कार्यकर्त्यांचं जी भूमिका आहे ती या बैठकीमध्ये मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांची भूमिका ही अशी आहे की जर काय समाधानकारक तोडगा निघत नसेल तर युती करू नका. त्यांची ताकद काय, आपली ताकद काय, आपण आजमावू. आम्हाला संधी मिळाली पाहिजे, आम्हाला लढायची संधी मिळाली पाहिजे. हार जीत होतेच ना, युती नंतर करा ना, सत्ता सापड्यावर युती करा. पण आता आम्ही जी मेहनत केलेली आहे 5 वर्ष लॉकडाऊनच्या काळामध्ये नगरसेवक असताना देखील, शिवसेनेचा नगरसेवक असताना आम्ही काम केलं. आता शिवसेनेचे पण लोक म्हणतात भाजपच्या नगरसेवकाच्या आम्ही काम केलेलं आहे. हरकत नाही ना, ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं तो निवडून येईल. अशा प्रकारची कार्यकर्त्याची भूमिका आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या भूमिकेशी आम्ही 100% सहमत आहोत. तुम्ही युती करणार का नाही, का तुमच्या आहे त्या अटीवरतीच तुम्ही ठाम राहणार? आम्ही आमच्या आहे त्या अटींवरती ठाम आहोत. त्या अटींवरती जर का युती होणार असेल तर एक वेळ आम्ही कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू. कार्यकर्ता ऐकेल नाही का आज आम्हाला काय, शिवसेनेला पण सोपं नाहीये. शिवसेनेचा पण कार्यकर्ता ऐकणार नाहीये. शिवसेनेचे लोक गडबडी करतील, भाजपचे सुद्धा जे भाजपमध्ये आलेले लोक आहेत ते सुद्धा कशाला थांबतील विचार आहे. त्याच्यामुळे युती न करणं हे संयुक्तिक असेल असं माझं मत या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. तुम्ही बोला की युती करायचं की नाही आणि करू, पूर्ण ठाम सांगत नाहीये.
याचा अर्थ काय समजायचा? नाही, युती जर का आम्ही जी मागणी केलेली आहे त्या मागण्या जर का मान्य करणार असतील तर आम्ही युती करायला तयार आहोत. आम्ही कार्यकर्त्यांची समजूत काढू. जर का त्या आम्ही ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मान्य होणार नसतील तर युतीला आमचा देखील विरोध राहील. आता तुमची 2 वेळा बैठक झाली, 53 जागा तुम्हाला द्यायचे सांगितले आणि ज्या पद्धतीने शिवसेना गणित करते की कुठेतरी आमचे 70 नगरसेवक, माजी नगरसेवक आहेत, बाहेरनं आले, तिकडे आले. तुमच्या तर काही 53 आता टोटल मारली 47 आहेत. अशा प्रकारचं वेगळं गणित ते जुळवते. त्या गणिताकडे तुम्ही कसं पाहणार आणि त्यांच्या मागण्यापर्यंत ती काय तडजोड तुम्ही करणार आहात का? म्हणजे कमी जास्त इकडे तिकडे काय करणार का? बिलकुल करणार नाही. कारण ते जी गणितं मांडतायत त्यांचे नगरसेवक कधी निवडून आले तेव्हा ते अखंड होते. उभाटा आणि शिंदेगड एकत्र होते. आता त्यांचे 2 पाठ झालेत ना, 2 पाठ झालेत त्यांचे. भाजप एकसंघच आहे. मग आम्ही काय म्हटलं की तुम्ही 5 वर्षांमध्ये नगरसेवकच नाही अशा दृष्टिकोनाने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की भाजपची ताकद आज या कल्याण डोंबिवलीमध्ये ही वाढलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला त्यांचा फॉर्म्युला मान्य नाहीये. हा भारतीय जनता पार्टीचा फॉर्म्युला आम्ही प्रॅक्टिकल मांडलेला आहे. प्रॅक्टिकल अनुभव आहे, प्रॅक्टिकल गोष्टी आम्ही या सगळ्या युतीच्या चर्चामध्ये मांडलेल्या आहेत. रवींद्र चव्हाण असेल, एकनाथ शिंदे असतील, यांची बैठक देखील झाली. त्यामध्ये पण हा विषय मांडला गेलेला का? आणि स्थानिक स्तराच्या संस्थेच्या म्हणजे स्थानिक स्तरावरती हा निर्णय घेण्याचा भूमिका त्यांनी दिलेली आहे. मग तुम्ही ती तुमची भूमिका ठाम वरिष्ठांकडे मांडली का? बिलकुल. पहिल्यापासून आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, यांनी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ही जाहीर केलं होतं की युतीच्या संदर्भातला जो निर्णय आहे हा स्थानिक पातळीवरती घ्यावा आणि स्थानिक पातळीवरती युती करता पॉझिटिव्हिटी ही नाहीये आणि त्याचा आदर केला पाहिजे युतीच्या सर्व नेत्यांनी, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. एकंदरीत पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून युती होणार अशा चर्चा रंगलेल्या होत्या. मात्र शिवसेनेकडनं जरी म्हटलं जात असेल की आम्ही युतीत लढणार तरी भाजपने या ठिकाणी आपला ठामपणे या ठिकाणी आपलाच महापौर हवा. गेले 2.5 वर्ष त्यांनी आम्हाला महापौर पद दिलं नाही. तो महापौर पद आम्हाला 5 वर्षासाठी पाहिजे आणि आम्हाला 80 जागा म्हणजे आम्ही ठरवलेल्या आमच्या सगळ्या जागा या देण्यात याव्या. या भूमिकेवरती ठाम आहे. तरच युती करा, नाहीतर युती करू नका, अशी ठाम भूमिका जी आहे ती या ठिकाणी भाजपकडनं मांडलेली दिसून येत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.